आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, आवाजाच्या दुनियेमध्ये सोबत स्वप्नांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, कुणी गाणी गाई गप्पा मारी रंगत विषयांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, या रेडिओच्या लहरींवरती चंगळ श्रोत्यांची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची, ही इन्फिनिटीची वाणी आहे 100 नम्राची. पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM, रिफ्लेक्टिंग यू. श्रोते हो, नमस्कार. आम्ही आपल्या बरोबर आहोत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्ट संचालित इन्फिनिटी कम्युनिटी रेडिओ 90.4 FM वर, तसंच आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगभरातून. श्रोते हो, आता वेळ झाली आहे पानामागे दडलंय काय या मालिकेची. लेखन केलंय विराज सवाई याने. सहभागी कलाकार आहेत ज्योती गोखले, प्रसन्न कुलकर्णी, माधुरी ढमाले, विराज सवाई. पानामागे दडलंय काय या मालिकेचा आजचा हा 10वा भाग आता ऐकूया. मॅडम, सरतापे सरांनी पाठवलेली कथेची ही नवीन आयडिया वाचलीत ना तुम्ही? हो हो सृजन, आकाशवाणीच्या त्या अनाउन्सरची गोष्ट ना, परवा मेल आल्या आल्याच वाचली मी. खूपच भारी वाटली मला. म्हणजे आपल्या नव्या कथा विभागासाठी एकदम परफेक्ट प्लॉट आहे बघ. करेक्ट. भारी म्हणजे काय मॅडम, कथेचा तो शेवटचा ट्विस्ट वाचून तर माझ्या अंगावर काटाच आला. सेम. अरे अरे अरे, काय चाललंय 2 दिवसापासून तुमचं? कुठली एवढी गोष्ट आवडलीये तुम्हाला? मावशी, हं. अगं ही एका रेडिओ अनाउन्सरची गोष्ट आहे, हा, हा. ज्याचा आज नोकरीचा शेवटचा दिवस आहे. करेक्ट. हा. तो अनाउन्सर गेली 25 वर्ष प्रत्येक रविवारी रात्री रेडिओवर एका अनामिक स्त्रीच्या आठवणीत गाणी वाजवायचा. हं. आता जी आता हयात नाही हा. असं त्याला वाटत असतं. बरं, मग पुढे काय होतं त्या दिवशी, शेवटच्या दिवशी? त्या दिवशी त्याच्या नोकरीतला शेवटचा कार्यक्रम तो करणार असतो. हा हा. आणि श्रोत्यांनी पत्रांद्वारे कळवलेल्या आवडीच्या गाण्यांचा कार्यक्रम सुरू असताना हं. थेट त्या स्त्रीचंच पत्र त्याच्या हातात पडतं. Yes. बापरे, म्हणजे ती स्त्री अजून जिवंत असते तर? हं? करेक्ट. बर. हो मावशी. अरे वा. आणि ती गेली 25 वर्ष रेडिओवर त्याचा आवाज ऐकत जगत असते. हो. वा, संकल्पना तर एकदम नाट्यमय आणि ताकदीची वाटते रे. हं. हो ना सर सरतापेंनी फक्त ही कथेची रूपरेषा पाठवली आहे, हा, पण तीच एवढी प्रभावी आहे की प्रत्यक्ष कथेत पुढे काय घडत असेल याची आम्हाला खूपच उत्सुकता लागून राहिली आहे. अहो सर, मी तर या कथेची जाहिरात सोशल मीडिया हँडल्सवर परवापासूनच सुरू केली. काय? हो ना सर. सृजन, अरे जरा दमानं घ्या. पूर्ण कथा तर आधी ईमेलवर येऊ दे. अरे मग टाकता आली असती पोस्ट. अहो सर, लेखक एवढे मोठे आहेत, ते संकल्पनेचं सोनच करणार की. हो सर, या कथेमुळे आपल्या मासिकाचा पुढचा अंक वाचकांना खूपच आवडणार, हे नक्की आहे. वा. हा. संकल्पना ऐकून मला सुद्धा ती पूर्ण कथा कधी वाचायला मिळतेय असं झालंय अगदी. हो क्या ना बात हो ना मावशी. मॅडम, हं. चला आपण आता लगेच सरतापेंना मेल करून पूर्ण ड्राफ्ट आजच पाठवायला अरे, सांगूया. अरे, अरे गुड आयडिया. मी लगेच Yes. मेल करते थांबा त्यांना. थांबा जरा. किती एक्साइटमेंट. मगाशीच त्यांचं आणि माझं झालंय फोनवरती बोलणं. काय म्हणाले? थोड्या वेळात पाठवतो म्हणाले. ओके. येईलच त्यांची मेल. Yes. तुमची उत्सुकता बघून मलाही आता त्या कथेची उत्सुकता लागून राहिली. येऊ दे ड्राफ्ट, मग बघूया. चालेल. येस, काय रे? आला वाटतं मॅडम. सरतापेंचा संपूर्ण कथेचा ड्राफ्ट आला. आला? वा वा. ए लवकर ओपन कर सृजन. हं. स्क्रीन जरा इकडे वळव ना. हो. ए, आला का ड्राफ्ट फायनल? हो. हो वाचा. हा, कथा सुरू होते. पहिला सीन खूपच सुंदर लिहिलाय सरांनी. हं. सृजन जरा खाली स्क्रोल कर रे. हा मधला भाग इतका संथ आणि रेंगाळणार का झालाय? एक्झॅक्टली. ए, काय झालं रे मुलांनो? चेहऱ्यावरचा रंग का उडालाय तुमचा अचानक? मावशी, हा, हा. कथेची जी मूळ कल्पना होती हं? ती लिहिताना सरांनी पूर्णपणे बिघडूनच टाकलीये. हम्म. मॅडम अहो, तो शेवटचा पत्राचा सीन बघा ना. हा? हं. तिथे तर त्यांनी जुन्या रडक्या मालिकेसारखा मेलो ड्रामा केलाय. खरंच रे. सृजन, झाली का जाहिरात डिझायनिंगला सुरुवात की नाहीच अजून? सर,
ही जाहिरात करायची इच्छाच गेली आहे माझी आता. काय झालं काय असं? म्हणजे सरतापाईंनी कथा पाठवली ना मगाशी, आली ना मेल. सर कथा पाठवलीये मग पण ती वाचून खूप मोठा पचका झालाय आमचा. हम्म. हो रे विश्वास. हे दोघे मगाशी ज्या गोष्टीचा सुंदर फ्लो सांगत होते ना, ती या कथेत कुठेच दिसत नाहीये रे. नक्की गडबड काय झाली मला सांगा बरं जरा एकदा. सर तो पत्राचा क्लायमॅक्स, हा तो 25 वर्षांचा विरह, हा, हा. हम्म. सरांनी सगळंच खूप टिपिकल आणि रटाळ लिहिलंय हो. हो हम्म. अहो सर, वाचताना अजिबात भावना जाणवत नाहीयेत. वाटतंय सरांनी घाईघाईत फक्त शब्द भरलेत. हा. सगळी मजा गेली. संकल्पना ऐकताना जे असं डोळ्यात पाणी आलं होतं ना, हम्म. ते आता ही पूर्ण कथा वाचताना कुठेच येत नाही. हो ना ग. मला एक कळत नाहीये, आपण सोशल मीडियावर एवढी मोठी हवा केली होती. हम्म. हो ना रे. म्हणजे मला हम्म. असं वाटतंय की कथेची संभाव्यता ही प्रत्यक्षातल्या कथेपेक्षा खूप जास्त मोठी निघालेली आहे तर हं? खोदा पहाड निकला चुहा. चुहा. असंच काही बर. सर. मॅडम, हम्म. माझं डोकंच चालत नाहीये. मी तर फेसबुक आणि इंस्टाग्रामवर आतापर्यंत 3 पोस्ट टाकल्यात. हो सृजन, पण वाचकांचा काहीतरी दर्जा आहे की नाही? ही एवढी सुमार कथा आपण कशी काय छापू शकतो? अहो, मार्केटचं प्रेशर समजून घ्या ना जरा. लोकांनी कमेंट्समध्ये आत्तापासूनच इंटरेस्ट दाखवायला सुरुवात केली आहे. मार्केट मार्केट काय धरून बसलाय सृजन? पर्स्पेक्टिव्ह मासिकाची एक प्रतिष्ठा आहे आणि ती अशा रद्दी कथेमुळे धुळीला मिळेल बरं का. अहो, सरतापे साधेसुधे लेखक नाहीयेत. आपण हो. त्यांची कथा नाकारली आणि त्यांनी आपल्याबद्दल काही खोटं नाटं बाहेर पसरवलं तर? अरे 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 जरा दम घ्या की पोरांनो. एकमेकांशी वाद कशाला घालत बसलायत हा? मावशी, आता तूच सांग ना, जी गोष्ट ऐकताना इतकी सुंदर वाटत होती ती पूर्ण होऊन आल्यावर इतकी सपक बेचव कशी असू शकते? हा असं होतं कधी कधी. मला वाटतं ह्यात काहीच नवीन असं वाटत नाहीये नाही का? हा, म्हणजे म्हणजे बरोबर आहे. असं कसं काय? मावशी, तुम्हाला यात काहीच वावगं वाटत नाहीये? नाही ना रे. अरे मी सुद्धा अशा प्रसंगातून गेलीये. मी ना एका अशाच परिचयातल्या माणसाचं पोटेन्शियल बघून त्याला लग्नाची मागणी घातली बरं का. ललिताताईंनी सांगितलं होतं बरं काय आधी. पोटेन्शियल म्हणजे नक्की काय बघितलंस मावशी? अगं अगं तो खूप सुंदर कविता करायचा. विचार सुद्धा खूप सुंदर होते बरं का त्याचे. मुळात त्याचे स्वतःचे होते. बर. मला वाटलं हा माणूस मला खूप सुखात ठेवेल. मग पुढे काय झालं मावशी? लग्न झालं का तुमचं? छे रे. हं? अरे लग्नाआधीच कळलं की तो फक्त बोलायचाच मोठा. प्रत्यक्षात मात्र अत्यंत आळशी आणि संतापी होता. अरे बापरे. हं. मग मी माझा विचार बदलला हम्म. असं सांगून नकार कळवला आणि वाचले. हा. खरंच. अगदी बरोबर बोलला तर ललिताताई. हं. यालाच तर म्हणतात एक्सपेक्टेशन्स आणि रियालिटी. खरं रे. सर, पण कथेच्या बाबतीत असं का व्हावं? अरे मूळ आयडिया तर त्यांचीच होती ना. मुक्ता, अगं अनेकदा माणसाला जी संकल्पना सुचते ती हम्म. इतकी भव्य असते, ग्रँड असते की ती शब्दात उतरवणं त्या प्रत्यक्ष लेखकालाही जमत नाही. हा. होतं खरं. सर, म्हणजे आम्ही त्या ग्रँड संकल्पनेच्या प्रेमात पडलो होतो की काय? करेक्ट करेक्ट. आय लाईक द पोटेन्शियल ऑफ द स्टोरी मोर दॅन द स्टोरी असं म्हणण्यासारखं आहे. हम्म. म्हणजे आपण अनेकदा त्या संभाव्यतेच्याच जास्त प्रेमात पडतो आणि फॅक्ट मात्र विसरून जातो. खरं आहे अगदी. सर. आम्हाला ती कथेची आयडिया जितकी आवडली तितकी प्रत्यक्ष कथा आवडलीच नाही. हा. नाही पण सर, आता सरतापेंसारख्या मोठ्या लेखकाला आणि आपल्या वाचकांना तोंड कसं द्यायचं? हो ना. हा मोठा प्रश्न आहे आता. खरंय खरंय. पण मी सांगू का, हा. घाबरायचं नाही. हम्म. जिथे दर्जा नसेल तिथे तडजोड करायची नसते हे नेहमी लक्षात ठेव सृजन. तुला पुढेही अगदी. उपयोगी पडेल. बरोबर आहे मग विश्वास. करायचं काय सर? सरांना थेट नकार द्यायचा का? हो अर्थातच. हा? हा, पण नकार देण्याची सुद्धा एक पद्धत असते. लॅपटॉप उघड सृजन हं. आणि मी सांगतो तसा सरतापे सरांना एक ईमेल टाईप कर. ओके. हा. सर, मॅडम, सरतापेंचाच फोन आला. अरे सृजन, उचल फोन, उचल, विचार काय म्हणतात ते. नाही, छे 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 मॅडम, माझ्याने काही नाही होणार. कथेचा शेवट आवडला नाही हे त्यांना तोंडावर सांगायचं माझी हिंमत नाहीये. सर प्लीज तुम्ही सुचला ना. हा हा. आम्हाला खूप भीती वाटते हो त्यांची. बर, फोन उचल आणि स्पीकर मोडवर टाक. हा, बेस्ट. हा, नमस्कार सर. हॅलो, विश्वास बोलतोय. नमस्कार विश्वासराव. मिळाला का ड्राफ्ट? वाचली का पाठवलेली कथा? अहो, आत्ताच तुमची ईमेल आली आणि पोरांनी उघडलीच आहे. मुक्ता आणि सृजन वाचतच होते. हा, आणि मीही वाचतोच आहे. कशी वाटली मग? तो शेवटचा थोडा दुःखी आणि कौटुंबिक सीन सुद्धा मुद्दाम टाकलाय मी. आजकालच्या लोकांना सिरियल्समुळे तेच आवडतं. लोक नावं ठेवतील असा सीन आहे तो. श्श, गप्पा बस सृजन.
काय म्हणालात विश्वासराव? काही नाही सर, ते आपले तरुण सहकारी जरा उत्साहात आहेत. हम्म, कथेची मूळ आयडिया खरोखरच खूप पोटेन्शियल असलेली आहे. हम्म. माझ्या इतक्या वर्षांच्या लेखनाचा अनुभव आहे तो. सर, संकल्पना अप्रतिम आहेच, हम्म, पण आम्ही जरा मासिकाच्या टीम बरोबर यावर एक छोटीशी बैठक घेतोय. बैठक म्हणजे काही अडचण आहे का कथेत? नाही नाही नाही, अडचण वगैरे काही नाही सर, हा. पण तुमच्या या कथेला अजून मोठ्या स्तरावर कसं नेता येईल याच्यावर विचार करतोय. हा, बरोबर. मग विचार करा आणि मला संध्याकाळपर्यंत कळवा. हम्म. मी वाट पाहतोय. अगदी अगदी नक्की सर, येस. आम्ही सविस्तर विचार करून तुम्हाला पुढच्या अगदी अर्ध्या तासातच ईमेल करतो. ठीक आहे. ठेवतो फोन मग. नमस्कार. नमस्कार नमस्कार. मानलं सर, मानलं तुम्हाला. अहो, काय हँडल केलं सरतापेंना तुम्ही. पण सर सरतापे सरांचा आत्मविश्वास पाहून तर माझी धाकधूक जास्तच वाढली आता. खरंय. आणि आपण करायचे तरी काय? अरे मोठे लेखक आहेत ते. स्वतःचं मूल कोणाला वाईट वाटतं का कधी रे? हा? हा? म्हणूनच आता आपल्याला त्यांना वास्तवाची जाणीव करून द्यावी लागेल. हो, कळतंय का? सर. तुम्ही म्हणालात तसा सुवर्ण मध्य साधणारा काहीतरी तोडगा काढावा लागणार. सृजन, हम्म. लॅपटॉप ओढ पुढे आणि आता मी सांगतोय तसा ईमेल टाईप करायला सुरुवात कर. ओके. कुठे? सरतापेंचा मेल आयडी टाकलाय. पुढे काय लिहू? लिही. हा. आदरणीय सरतापे सर, आदरणीय सरतापे. हा. आपल्या कथेची मूळ संकल्पना अत्यंत अप्रतिम आणि वेगळी आहे. वेगळी आहे. सर पण कथेचा शेवट जो त्यांनी बदललाय त्याबद्दल कसं सांगायचं? सांगतो. हा, पुढे लिही. परंतु कथेच्या पूर्वार्धात जे नाट्य आहे ते उत्तरार्धातील विशेषतः शेवटाकडील कौटुंबिक दृश्यांमध्ये काहीसं संथ वाटतं. यामुळे वाचकांचा हिरमोड होण्याची शक्यता नाकारता येत नाही. नाही. सर बापरे, सर हे वाचून सरतापे नक्कीच चिडणार आणि आपल्याला रागवणार. हो का, नाही सर? रे सृजन, तसं नाही. योग्य शब्दात मांडलेलं सत्य सुजाण माणसाला कधीच राग आणत नाही बरं का. हा, उलट ते आत्मपरीक्षण करायला लावतं. करेक्ट. अगदी बरोबर बोललात ललिताताई. सृजन, आता पुढची ओळ महत्वाची आहे. हा, टाईप कर. सदर कथेतील शेवटचा प्रसंग वगळता या कथेच्या मूळ संकल्पनेवर म्हणजे पोटेन्शियलवर आधारित शेवट विरहित कथा छापून आपण अंकात एक जाहीर वैचारिक परिसंवाद घडवून आणू शकतो का? आपण मोकळ्या मनाचे आहात. आपण या भूमिकेशी सहमत असाल अशी आम्ही आशा करतो. कळावे. वा सर, काय उत्तम मार्ग शोधलात तुम्ही. म्हणजे आपण वाचकांनाच विचारणार की या गोष्टीचा शेवट कसा असायला हवा होता. ओपन एंड. क्या बात है सर. येस. यामुळे काय होईल, सरांच्या कल्पकतेचा आदर सुद्धा राखला जाईल आणि आपल्या मासिकाचा दर्जाही टिकून राहील. काय वाटतं? करेक्ट. येस, मेल सेंड केला सर. गुड. आता वाट पाहूया त्यांच्या उत्तराची. उत्तर काही येऊ रे. पण आजच्या प्रसंगामुळे ना मला आई सांगायची ती एक जुनी गोष्ट अगदी प्रकर्षाने जाणवली बरं का, आठवली. गोष्ट? कोणती गोष्ट मावशी? अरे बाह्यरूप कितीही देखणं आणि आकर्षक असलं ना तरी अंतरंगात जोपर्यंत सत्व नसतं ना तोपर्यंत त्या गोष्टीला चिरंतर मूल्य लाभत नाही. वा. अगदी खरं आहे मावशी. साहित्याचंही तसंच आहे ना. अगदी. नुसत्या मोठ्या संकल्पनेच्या मोहात पडून चालत नाही. तिचं वास्तवातलं प्रकटीकरण तितकंच कसदार हवं. मॅडम, मी पण आजपासून सोशल मीडियावर हवेतल्या पोस्ट टाकणं बंद करणार. अरे वा. आधी प्रत्यक्ष काम बघणार. क्या बात आहे. म्हणजे सृजनमध्ये हा जो काही नवीन बदल झालेला आहे याचा अर्थ आजची आपली ही संपादकीय बैठक पूर्णपणे यशस्वी झाली आहे. हो, तेच म्हटलं, माझ्यावर कसं नाही आलं? नाही खरंय सर. मासिकाचं मुखपृष्ठ पाहून लोकांना वाटतं की काम सोपं आहे. पण त्यांना कुठं माहितीये मॅडम की आपल्या मासिकाच्या प्रत्येक पानामागे दडलंय काय ते. चला आता सरतापेंचा रिप्लाय येईपर्यंत छान गरम गरम चहा घेऊया काय. चहा. चला. पूछ. वा.
श्रोते हो, पानामागे दडलंय काय या मालिकेचा आजचा हा भाग तुम्हाला कसा वाटला याविषयी आम्हाला जरूर लिहून कळवा. आणि त्यासाठी आपल्या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर चॅट रूम नावाचा ऑप्शन तुम्हाला समोर दिसेल. तिथे तुमच्या नावासहित या प्रतिक्रिया आपण लिहू शकता. 93-71-33-26-83 म्हणजेच 9371332683 या क्रमांकावर सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया, अभिप्राय, सूचना आमच्यापर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा PCT's इन्फिनिटी 90.4 FM वरचे असेच दर्जेदार कार्यक्रम. भेटूयात या मालिकेच्या पुढल्या भागात. तोपर्यंत नमस्कार.